काही त्यांचे बगल बच्चे मला मुद्दांनी आमदार होऊ नये का होऊ नये म्हणून मला विष घातले. काही एकदा नाही मला दोनदा विष घातले. त्या विषाचा परिणाम झाल्यावर खरं सांगायचं मला शिंदे साहेब बघायला आले, सर्वजण बघायला आले. पण विष घालून बघायला येऊन म्हणजे एखाद्या स्वतःच्या बायकोला मारायचं आणि घरात पुरायचं आणि सांगायचं की लोकांना कोण तर मारले फाशी घेतलंय. त्या प्रकारे मला या ठिकाणी छळ केलं. मला विष पाजले. हे विष कुठे मिळत नाहीये, हे डॉक्टरला मिळतंय. डॉक्टर त्याचा मुलगा आहे, त्याचं सासरे मुलाचं फौजी आहे. हे थॅलियम नावाचं विष कोणाकडे मिळत नाही, हे त्यांच्याकडे मिळतं. त्यांनी पालकमंत्री होते, त्यांनी पालकमंत्री होते, पण विष वादाचं प्रकरण चौकशी केले नाही. आमचे माजी मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. आता मी एवढं सिनियर माणूस, मला विष घातल्यानंतर मला एक तर तुम्ही विनाकारण माझ्या घरी येऊन तुम्ही पंचायती ताईचं नाव सांगायला लावलं, तुम्ही निंबर्गी सराचं नाव लावलं, तुम्ही कैलास जोशी कामाटीचं नाव घालायला लावलं. तुम्ही सांगितल्यामुळे नाव घातलो. मला वाटलं मालक आमचं खरं सांगताय. मालक एवढा कडू माणूस या आपल्या सोलापूर शहरात कुणी नाहीये. मला एवढंच सांगायचं आहे, काही तुम्ही माझ्यासाठी तुमच्या भावासाठी तुम्ही विधानसभेत नाही राहत, आता लोकसभेत आहे, तुम्ही त्याची चौकशी करा. मला 100% खात्री आहे, मला सोलापूर शहरातले भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि त्याचे बगल बच्चे, त्यांचे नगरसेवक, त्यांच्यावर फिरणारे लोक विष घातलेले आहेत. ताई मला सांगायचं अजून, त्यांनी पालकमंत्री असताना आत मंत्री बोलवते, त्याला काय तर वाटलं लोकांना आमच्या भाजपच्या, त्यांनी काय तर चांगलं काम करेल. अहो त्यांनी कामगार मंत्री होते, कोणाला काम लावलंय का? त्यांनी वस्त्रोद्योग मंत्री होते, कधी आपल्या इथं टेक्स्टाईल पार्क वस्त्रोद्योग आणलंय का? त्यांनी दारूबंदी खात्याचे मंत्री होते. काही दारूबंदी खात्याच्या मंत्रीमध्ये फक्त दारू, मटका, जुगार आणि आपलं देशी दारू आणि बिअर बार परमिट रूम एवढंच द्यायचं काम केलंय. दुसरं कुठलंही चांगलं काम केलेलं नाहीये. काही मी इथं बसलो, हे विजयी चौक आहे, या विजयी चौकात आमचे कैलासवासी प्रमोद महाजन साहेब भाषणाला येत होते. आम्ही बघितलो म्हणून याचं विजयी नाव चौक पडलं. ताई आज या विजयी चौकात महेश अण्णाचा सभा चालू आहे. म्हणजे महेश अण्णाचा सभा चालू आहे म्हणजे महेश अण्णा या ठिकाणी आमदार होणारच. महेश अण्णाला बी आणि ताईला बी विनंती करायचं आहे, ताई या बाजूला एक रस्ता आहे, हे समोरचा रस्ता आहे, हे रस्ता महापालिकेच्या निधी मंद काम केले, तेही महापालिकेच्या याच्यामधनं काम केलंय. परंतु आमदार साहेबांनी तेच रस्ता डबल सुचवलं, त्याच्या पुरावानिशी काढलेला आहे, त्या संबंधित अधिकाऱ्याला सस्पेंड केलेलं आहे. यांनी रस्त्यासोबत बोगस काम केलेलं आहे, यांनी कुठलंही काम व्यवस्थित केलेलं नाही. म्हणून मी जास्त बोलणार नाही. मला लिंगायत समाजच्या लोकांना, आमच्या हिंदू मुस्लिम बांधवांना सांगायचं आहे, अहो कुठल्या लिंगायत समाजाचं बरं केलं सांगा. लिंगायत समाजाचं या बसवेश्वर पुतळ्याचं एकही काम केलं नाही. या बसवेश्वरचं स्मारक बांधतो म्हणलं त्याचं केलं नाही. एकाही लिंगायतच्या मुलांना किंवा हिंदू मुस्लिम बांधवांना कामाला लावू शकला नाही. कामगार मंत्री होता, एखादा शिफारस द्यायचा असेल तो विचार करून शिफारस देतो. म्हणून ताई तुम्ही जाणार आहे म्हणून जास्त बोलणार नाही, अजून भरपूर बोलू शकतो, परंतु ताईला पुढे जायचंय. त्यामुळे एकच तुम्हाला विनंती करतो, मी अजूनही भाजपचा आहे. तुम्ही सर्व सत्यानेच केलं, माझ्या बायको मुलाचं, माझं परिवाराचं, मी तुमच्या सर्वांचं तरी सत्यानाश करू शकते. त्यांनी आता बघितलं आपण घरकुलमध्ये पैसे वाटायला लागले, याचा अर्थ तिथं महेश अण्णाचं वजन आहे, तिथं पैसे वाटायचं, तिथे सुरेश पाटलाचं वजन आहे, जिथं पैसे वाटायचं, जिथं नाना काळेचं वजन आहे तिथं पैसे वाटायचं. अरे त्याच्या भ्रष्टाचारचे पैसे भरपूर आलेले आहेत. म्हणून मला विनंती करायचं आहे, आपण बघा 1 नंबर अनुक्रमांक नंबरमध्ये महेश पोटेचं नाव आहे. महेश अण्णाला तुतारी वाजवणारा माणूस आहे. आमची ताई काय म्हणते, मी भाषणात ऐकत होतो, भाषणात ताई म्हणत होती, आम्हाला मी लोक म्हणते आम्ही बी जय श्रीरामच आहे, आमची ताई पण जय श्रीराम आहे. अहो आम्ही जय श्रीराम आहे, आमच्या मुसलमानचे लोक म्हणू नये अल्लाहू अकबर, हे बरोबर नाहीये.
म्हणून मला पुन्हा एकदा विनंती करायचं आहे, जास्त भाषण लांबणे बरोबर नाही. काही समोर असताना माझ्यासारखा लहान कार्यकर्ता बोलू नये. तरी तुम्ही माझं 20 मताचं चौकशी करा आणि मला न्याय मिळवून द्या. मी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देऊन भविष्यात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करेन असा शब्द देतो. आणि 1 नंबर बटनावर तुतारीवर आपण बटन दाबून 20 तारखेला 2च दिवस राहिलेत. आपण सर्वाधिक मतदान